नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि सध्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाची परिस्थिती काय आहे की ज्यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता किती आहे। ज्यावेळेस या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते। तर बघा मित्रांनो, मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4600 दरम्यान आहे। आणि या बाजारभाव पातळीचा जर आपण विचार केला तर मागच्या 3-4 दिवसांमध्ये बघा घडलंय काय की देशांतर्गत बाजारामध्ये अचानक सोयाबीनची विक्री वाढली आहे। अहो, जी सोयाबीनची विक्री 1,40,000 क्विंटल पर्यंत खाली आली होती, ही सोयाबीनची विक्री वाढून 1,70,000 ते 1,80,000 क्विंटल पर्यंत आली आहे। पण जाणकारांच्या मते ही विक्री जास्त काळ टिकणार नाही आणि येत्या 4-5 दिवसांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनची विक्री कमी होणार आहे। यामुळे आपल्याला जशी जशी विक्री कमी होताना दिसेल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसणार आहे। या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काही प्रचंड तेजी दाखवणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता लवकरच ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे या देशांचं सोयाबीन या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढण्याची शक्यता नाही आणि देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला काही प्रमाणात विक्री कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसू शकते। पण या सुधारणेमध्ये तुम्हाला वाटत असेल की बाबा सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार जाईल, अशी शक्यता अजिबात नाही। मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की कधी विक्री करायची, तर एकदाच विक्री करायची नाही। विक्री करत असताना सोयाबीनचा बाजारभाव आणखी 100-200 वाढणार आहे।
मग यावेळेस काय करायचं किंवा 4,500 4,600च्या भावावरती 25% सोयाबीनची विक्री करा, 4,700 4,800च्या भावावरती 50% सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित जे सोयाबीन शिल्लक आहे ते आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विकलं तर आपला होईल 100% या ठिकाणी फायदा. तर या 3 टप्प्यात सोयाबीनची विक्री करा मित्रांनो, तरच आपल्याला योग्य दर मिळू शकतो. कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.